चला आज बनवूया आपण अंगारकी चतुर्थी स्पेशल उकडीचे मोदक। मी टाकलं पहिलं कढाईमध्ये थोडंसं तूप गरम झाल्यावर मी त्यात ॲड केलं गूळ। आता मी यात थोडंसं पाणी घातलं। गूळ वितळला ना मग आपण यामध्ये खिसलेलं ओलं नारळ घालूया। आता ह्यामध्ये थोडा विलायची पावडर टाकते मी। ह्यामध्ये टाकला मी ओलं नारळाचा किस। आता ह्याला चांगलं परतून घ्यायचं। आता ह्याला छान असं परतून घ्यायचं मस्त सारण आटेपर्यंत। जेव्हा मी पुण्यात राहत होते ना त्यावेळेस दगडूशेठ आम्ही हर चतुर्थीला दगडूशेठला जाऊन यायचो। आता इथं नसल्यामुळे आम्ही घरीच मोदक बनवतो। बघा किती सुंदर असं हे छान आटत आलेलं आहे आता सारण। आता याचे आता आपण मस्त असे मोदक करून घेते मी। माझं सारण तयार आहे। आता आपण याचे मोदक बनवून घेऊया। हे माझे मोदक बनवून तयार आहे। आता मी यांना उकडायला ठेवते। माझ्याकडे साचा नाहीये, मी हातानेच मोदक बनवले। आता हे मोदक मी उकडायला ठेवले आहे। 10 मिनिट मी चांगलं उकडून घेते, मग माझे मोदक रेडी होतील। हे माझे मोदक हे बघा उकडीचे मोदक मस्त तयार झालेले आहेत। माझे उकडीचे मोदक बनून तयार आहेत। हे उकडीचे मोदक माझ्या मुलांना खूप आवडतात। मला कसे मोदक आवडतात, तळणीचे की उकडीचे, करून नक्की सांगा या नेक्स्ट व्हिडिओमध्ये।